नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला रेशीमरत्न संदीप नेमाडे आपले पुन्हा एकदा स्वागत करत आहे शेती प्रयोगशाळा यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आपण हे 20 विषय घेतलेले होते मागच्या व्हिडिओमध्ये, याची माहिती टाकली होती. आता आपले आजचा तिसरा भाग आहे हा. आणि या भागामध्ये आपण 2 भाग झालेले आहेत. तर त्या 2 भागामध्ये आपण 4 पर्यंत म्हणजे रेशीम उद्योग जो आहे तो चालू करण्यासाठी पैसे यापर्यंत आपण माहिती घेतलेली आहे. तर नवीन शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे. तो तुम्ही संपूर्ण पहा. चॅनलवर नवीन आलेस तर सबस्क्राईब नक्की करा, ज्यामुळे तुम्हाला वेळोवेळी गरजेनुसार माहिती देण्याचं काम आम्ही करत असतो. आणि तुम्हाला ते त्याच्यातली प्राथमिक माहिती आहे रेशीम उद्योगातली, ते याच्यापासून तुम्हाला नक्की मिळेल. तर मित्रांनो, आजचा जो विषय आहे, आपण टॉपिक क्रमांक 5 पासून सुरू करणार आहोत. रेशीम उद्योग सुरुवात कशी करावी आणि प्रशिक्षण. तर हे 2 आज विषय घेणार आहोत. तर रेशीम उद्योगात सुरुवात हे खूप महत्त्वाची असते, कारण की सुरुवात चुकीची झाली तर 100% उद्योग हा बंद होतो. तुम्ही बरेचसे असे शेतकरी ऐकले असणार की त्यांनी सांगितलं आम्ही उद्योग बंद केला, या उद्योगामध्ये खूप कष्ट आहेत, उत्पन्न काहीच नाही आहे. तर असे तुमच्या कानावर बरेचसे गोष्टी आलेल्या असणार आहेत. पण त्यांना एक विचारलं तुम्ही प्रशिक्षण किती दिवसाचं घेतलं, त्यांच्याकडे उत्तर नाही सापडणार तुम्हाला. हे एक त्याच्यामधले मुख्य विषय आहे. तर रेशीम उद्योगात प्रशिक्षण आपणच्या बाबतीत बी बोलू, पण रेशीम उद्योगात सुरुवात कशी करायची. बघा मित्रांनो, आपण पक्क ठरवलं की आपल्याला हाच उद्योग करायचा आहे, तर याच्यामधले जे मेहनत करण्याची जे एक आवड आहे, ते शेतकऱ्यांसाठी हा वरदान आहे उद्योग. आणि यामध्ये काम करावं लागतं तरच पैसा मिळतो, हे लक्ष ठेवा. वेळेवर काम करावं लागतं आणि ते सुरुवात जी आहे ते आपण प्रॉपर करावी. सुरुवात म्हणजे आपण बघा, रोपाचं म्हणजे रोप लावल्यानंतर शेतात आपल्या त्याचं संगोपन ते 100% जगलं पाहिजे, याची काळजी घ्यावी लागेल. त्या आणखीन तुम्हाला शेडमध्ये पण टेम्परेचर हे ते आपण ते पुढे बोलणारच आहोत. तर त्याची सुरुवात जी आहे ते आपण बाकीच्या शेतकऱ्यांकडे पण आपण चौकशी करावी. आणि जे उद्योग करतायत आणि चांगल्या प्रकारे उत्पन्न घेतात त्यांचे कष्ट बघावेत पहिले. त्यांना पैसे तर मिळतातच, पण त्यांचे कष्ट जो बघतो ना शेतकरी, त्याला पैसे पाहायचं काही गरज नाही आहे, कारण की पैसे मग मिळतातच मिळतात. तर रेशीम उद्योगात सुरुवात आपण अशी मानसिकतेने केली पाहिजे की जे मानसिकता आपण कमीत कमी 5 बॅचा तरी आपण घ्यायला पाहिजेत. ते फेल गेल्या तर त्याच्यामधून आपण शिकलं पाहिजे. बरेच शेतकरी, नवीन शेतकरी काय करतात, बाकीच्या शेतकऱ्यांची लाखभराच्या पट्ट्या बघतात आणि रेशीम उद्योगात सुरुवात करून टाकतात. करून किती वेळेस तुम्ही क्रॉप घेतला तर एखाद्या वेळेस तो सक्सेस पण होऊ शकतो. ते निसर्गाची तुमच्यावर कृपा राहणार आहे. पण तुम्ही घेत राहिले तर परिस्थिती जी आहे, ते वातावरण जे आहे ते समान कधी राहत नाही. एखाद्या बॅचला तुमचा सक्सेस होऊ शकतो, पण बाकीच्या बॅचा फेल जाऊ शकतात. तर भरपूर सारं असं याच्यामध्ये बारकावे आहेत. तर चालू करण्यापुरते तुम्ही पूर्ण मानसिक तयारी करून घेणं गरजेचं आहे. आता टॉपिक क्रमांक 6 जो प्रशिक्षण आहे. तर मित्रांनो, प्रशिक्षण आपण हा शब्द जो आहे, बघा गव्हर्नमेंटच्या कोणत्याही परीक्षा दिल्या ना तुम्ही, तर त्या ठिकाणी प्रशिक्षण दिलं जातं. आता आपण म्हणतो की आपण तर पूर्ण अभ्यास करून पास झालो, सगळं झालं, मग प्रशिक्षण कशाला. तर बघा, प्रशिक्षण हा त्या भागातला विशेष म्हणजे जे विशेष क्षेत्र असतं त्याच्यातला एक भाग असतो. आणि ते विशेष प्रशिक्षण दिल्यानंतरच तो नोकरीवाला म्हणा, आपण शेतकरी म्हणा, तर त्याच्यामध्ये टिकू शकतो. नाहीतर काय होणार की आपण कितीही त्याच्यामध्ये चांगलं शिकून गेलो, पण आपण त्याचं प्रशिक्षण नाही घेतलं तर कसं होणार की आपल्याला त्यातले बारकावे माहीत नाही पडणार आणि नंतर मग आपला उद्योग फेल जाणार. तर फेल जाण्यापूर्वी आपण बरंच काही करू शकतो, पण फेल गेल्यानंतर आपलं मानसिक खच्चीकरण होतं आणि बरंचसं निगेटिव्हिटी रेशीम उद्योगात नंतर फैलते, त्याचं नाव बदनाम होतं. तर ज्या शेतकऱ्यांना कष्ट करून वेळेवर कष्ट करण्याची जे मानसिकता आहे, त्या शेतकऱ्यांसाठी हा उद्योग चांगला आहे. आपण आजचं उद्या नाही करू शकत याच्यामध्ये, कारण की खूप फास्ट याच्यामध्ये बदलाव होतात. तर ते आपल्याला त्याच्यासाठी जो टाईम दिलेला आहे, वेळेनुसार त्या टाईममध्ये आपल्याला काम करावं लागतं. हे एक विषय तुम्ही समजून घ्या. आपल्या जवळचे शेतकरी जे चांगली क्रॉप काढतात, काही फेल गेलेल्या क्रॉपवर पण तुम्ही विजिट मारा, कारण की अनसक्सेस आपण शिकल्याशिवाय सक्सेस आपल्याला येऊ शकत नाही. तर ज्या शेतकऱ्यांच्या बॅचा फेल गेल्या त्यांचं संपूर्ण माहिती घ्यायचा प्रयत्न करा, पण एका दिवसात माहिती घ्यायचा प्रयत्न करू नका, कारण की समोरचा माणूस, शेतकरी म्हणा, तुम्हाला एका दिवसात तरी काही माहिती पूर्ण देऊ शकणार नाही. याची तुम्ही काळजी घ्या. टप्प्याटप्प्याने आपलं रेशीम उद्योगाचं प्रशिक्षण घ्या, माहिती घ्या.
आणि आपलं भौगोलिक परिस्थितीवर थोडंसं शिकून घेण्याचं, म्हणजे त्यांची भौगोलिक परिस्थिती वेगळी असते थोडी, आपली वेगळी असते, त्यांचं क्षेत्र वेगळं, थोडं जमीनमध्ये प्रकार वेगळे असतात, तर ते थोडंसं शिकून घ्या. कारण की सगळ्यांची जी परिस्थिती आहे भौगोलिक ती सारखी नसते. काही शेतकऱ्यांचे भारी शेत असतात, काही जणांचे हलके शेत असतात, काही जणांचे मध्यम शेत असतात, तर आपल्याला त्याच्यानुसार बदलावं लागेल. एखाद्या क्षेत्रात भारी लागवड केली आणि थोडं शेणखत नाही दिलं तरी त्यांचा पाला चांगला येतो, तर तसं आपलं नसतं. आपल्याला हलकी जमीन असते त्याच्यामध्ये शेणखत टाकून घ्यावं लागतो, भारी जमिनीमध्येच लागवड करा या तुतीची. तर असे बरेचसे बारकावे आहेत ते आपण पुढे बी शिकणार आहोत. पण प्रशिक्षणाच्या बाबतीत एका दिवसात तरी कोणत्या शेतकऱ्याकडून तुम्ही माहिती जुटवण्याचा प्रयत्न करू नका, हे माझी तुम्हाला विनंती राहील. तुम्हाला ते माहिती पूर्णपूर मिळणार नाही आणि अर्धवट माहिती हे खूप घातक राहते. कारण की अर्धवट माहितीने आपण रेशीम उद्योग चालू केला तर बरेचसं आपलं नुकसान होतं. पण याच्यामध्ये बघा, तुम्ही प्रशिक्षण घेऊन चांगला अनुभव घेऊन शेतकरी बरंचसं उत्पन्न काढलेलं आहे आणि पैसा पण चांगला आहे. कष्ट करावे लागतात हो, पण पैसा याच्यामध्ये चांगला मिळतो. कारण की हा उद्योग एका महिन्यामध्ये आपल्याला पैसा देणारा उद्योग आहे. कधी कधी हिवाळ्यामध्ये आपण 1-2 दिवस जास्त पण होतात, पण पैसा जरूर नक्की मिळतो. आणि जे जुने शेतकरी आहेत त्यांना माहीतच आहे, 5 ते 6 बॅचा काढतात शेतकरी आणि त्याच्यामधलं एखादी बॅच फेल गेली तरी ते काही घाबरत नाही. त्यांना माहीत आहे याच्यामधून आपण चुकीतून शिकून परत दुसऱ्या बॅचेमध्ये आपण ते पूर्ण लॉस जो आहे तो रिकवर करून नफा घेऊ. आणि नवीन शेतकऱ्याचं पहिल्याच बॅचेमध्ये फेल गेलं ना, त्याचं मानसिक खच्चीकरण होते, नंतर मग त्यांना खूप त्रास होतो. कुटुंबातून पण प्रेशर येतं, कारण की हा उद्योग आपल्याकडे पारंपरिक नसतो. तर बरेचसे असे विचार येतात. नंतर आलोचना होते बाजू शेतकऱ्यांची, काय तुम्ही लावलेलं आहे. पण जोपर्यंत आपल्याला उत्पन्न काढून त्यांना तोंड द्यायचं आहे, आपण त्यांना तसं सांगू शकत नाही उद्योगाच्या बाबतीत. आपल्याला उत्पन्न घेतल्यानंतर त्यांना अपलमती त्यांचं उत्तर मिळतं. तर ती गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. सुरुवातीला तुम्हाला आलोचना होणार बरीचशी, पण आपल्याला एक शिकायचं आहे की बाकीचे शेतकरी लाखोच्या पट्ट्या काढतात, मग आपल्यात काय कमतरता आहे हे तुम्ही शिकले ना, की आपल्यात काय कमी आहे त्यांच्यापेक्षा आपण काय कमी करतो याच्यामध्ये, तर ते कमतरता भरून काढली तर त्यांच्यासारखं उत्पन्न तुम्हाला पण मिळेल. पण उत्पन्न पाहूनच शेतकरी याच्यात येतात, तर हे चुकीचं आहे. तर ते जे जुने शेतकरी आहेत ते काय करतात, त्याच्यामध्ये मेहनत काय करतात, कसं टेक्नॉलॉजीनं वापर करून उत्पन्न काढतात हे शिका. ते शिकल्यानंतर याच्यात हमखास तुम्हाला पैसा मिळतो. आणि 1-2 बॅचा फेल गेल्या तर त्याच्यामधून चुकीतून शिका आणि पुढे चला. बारकावे याच्यामध्ये भरपूर आहेत, तर बारकावे शिकण्याचा प्रयत्न करा. तर भेटू पुढच्या भागामध्ये. तर पुढचा भाग जो आहे तो आहे आपला जमीन निवडणे, म्हणजे जमीन निवडणे आणि जमीन तयार करणे, म्हणजे आपण कोणत्या ठिकाणी लागवड करणार आहोत आणि जमीन आपण कशी तयार करावी रेशीम उद्योगात लागवडीसाठी, तर ते विषय आपण घेऊन येणार आहोत. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आणि टप्प्याटप्प्याने तुम्ही शिका, हेच माझी आशा आहे. आणि उत्पन्न घ्या, कारण की बाकीच्या पिकामध्ये कमी उत्पन्न आहे. याच्यामध्ये टेक्नॉलॉजीचा वापर केला थोडा आणि शिकण्याचा आणि मेहनत असली तर हमखास याच्यामध्ये उत्पन्न होतं. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तो नमस्कार.